देणार आहोत. सुक्ती सुद्धा पहिला शब्द बघा. सला कोणता उकार आहे? दुसरा. त्याच्या खाली दोन आकडा घेणार आहात. ती याला कोणती वेलांटी आहे? हा, मग काय आकडा झाला? एक. आणि सुधा मधला सला कोणता उकार आहे? करेक्ट. आता सुक्ती मधला सला पहिला उकार कोणीच दिला जाणार नाही, कारण आता तुमच्या लक्षात आलंय की आकडा काय तयार झालाय? 2 1 1. चला, खालती रूपमधिकम. रूला दुसरा उकार आहे, रला पहिला उकार आणि दुसरा उकार, याच्यामध्ये कायम गोंधळ होतो. कला पहिला उकार दुसरा उकार सगळ्यांना क्लिअर असतं, पण बोर्डामध्ये फक्त अशाच अक्षरांचे उकार चेक केले जातात असं नाही. तुम्हाला पहिल्या श्लोकात दिलेला आहे रूला पहिला उकार आणि हा जो आहे हा दुसरा उकार आहे, ज्याच्यामध्ये गोल असणं महत्वाचं आहे. तुम्ही डिरेक्शन कोणती देता? नाही तर बरेच जणांना काय वाटतं, आपण कला पहिला उकार म्हणजे डिरेक्शन महत्वाची असते, पण रच्या बाबतीत मात्र हा गोल खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हालाही दिसतंय रूपमधिकम रला गोल काढलेला आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला 2 आकडा द्यायचा आहे. रूपमध्ये रला दुसरा उकार म्हणजे दुसरा आकडा. धीला पहिला आकडा. काय आकडा तयार झाला? 21. पुढे भोग करी. रला कोणती वेलांटी आहे? दुसरी, त्यामुळे 2 आकडा तयार होईल. यशः सुख करी. रीला कोणती वेलांटी आहे? 2. आता खाली परत एकदा गुरुनाम. गुरुनाम मध्ये रला कोणता उकार दिसतोय? आता दुसरा आहे, तिथे गोल केलेला आहे, त्यामुळे तिथे आपल्याला दुसरा आकडा घालायचा आहे. तुम्हाला जे शब्द दिले त्याच्यामध्ये दुसरा हा असणारच आहे. वेलांटी